नमस्कार भावानो, हे सर्व मजदूर महिला आहेत. तुम्हाला अजून लाडकी बहीणच्या योजनेचे पैसे पडले नाही का? तुम्ही नाव लाडकी बहीण पैसे पडल्यावर लाडकी बहीण म्हणायचं का? आणि लाडका भाऊ काही सरकारी योजना आहे. तुमच्या मैत्रिणीला जर पैसे पडले, तुमच्या मैत्रिणीला जवळच्या, मला पडले माय, तुला का पडले नाहीत, असं जरा इरचित आहे का नाही? जरा थोड्याला बी पडले असे तर बरं झालं असं वाटतंय. काही नाही, हरकत नाही. पडतेलं थोडंसं काय कागदपत्रात किती आहे तुम्ही दुरुस्त करून घ्या, नाराज होऊ नका. अख्ख्या महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणी आहेत मुख्यमंत्र्यांच्या. एका जरी बहिणीला नाराज केला तर मुख्यमंत्र्याला कलंक लागेल. तुमचं काय आधार लिंक नाही का तुमच्या बँक पासबुकाला? तर ती म्हणाले तर नाही, म्हणाले तर डबल आणि करू. बरं, आनंदी दिसाला काय कोणा कष्टाचं एवढं आपलं 2 दिवस आलं म्हणून झालं काही. जरा ग्रामीण भागातील मजेदार उखाणा घे जरा नाव. गवताकडेच बघायला, कधीतरी इकडे बघा. गुलाबाचं फुल बाबासाहेब देवाला, इंद्रजित गेले गावाला तर चिंता माझ्या जीवाला. बेस्ट. कधी गेल त्या गावाला? लागेल ती काय चिंता नाही. लागते गेल्यावर. बरं बरं, ठीक आहे. धन्यवाद ताई, खूप चांगलं बोललात. तुम्हाला पडले का? मग ह्यांना नाराज केलं तुम्ही? म्हणल्या जरा चेहरा बारीकच जरा असेल. उचलले मी का? काय केलं मग? चांगल्या कामाला लावलो का? मालकाच्या हातात दिलो? नाही, मालक काही पेत नाहीत माझे. पण तरी उगा येत नाहीत म्हणून बरं आहे. ट्युशन मग चांगल्या कामाला लावलो म्हणे की. मामाचे पैसे भाच्याला लावलो म्हणे की. मग आता रडायला काय झालं का? का ताई मला ताई सांग, काय अडचण आहे? मला काय अडचण आहे? माझं मुलं छोटा आहे सर, अपंग आहे, बोलता येत नाही, काही नाही. त्याच्या फीला लावली मी पैसे. ताई तुमची गरीब परिस्थिती आहे का सांगा? कारण तुम्हाला मी मदत करतो आणि मला अनेक जण मदत करतात. रणनुक आहे. काय ऐकायला येत नाही, बोलता येत. एकच मुलगा आहे तुम्हाला? नाही, 2 आहे. थोरला बी अपंगच आहे, दिसत नाही डोळ्याला. आणि बारक मूक बधीरच आहे, त्याला काही पगार बिगार काही झाले नाही दोघांना. का बरं जाणार ताई? वय पाहिजे म्हणते. तुम्हाला शेती आहे पण कोरडवाळू शेती आहे, आम्हाला काही शेत चांगलं नाही. म्हणजे दुसऱ्याच्या आता परिस्थिती दिसलेली की तुम्ही दुसऱ्याच्या शेतात काम करायला. बरं ताई, तुम्हाला मी माझ्या परीने होतील थोडी मदत करतो. आता एवढं कष्टाचं काम करता तुम्ही, तुम्हाला दोन्ही मुलं तुमचे अपंग आहेत काय? ठीक आहे, तुम्हाला मी प्रयत्न करतो काय मदत करण्याचा. मी आनंदी राहा. तुम्हाला पडले का? म्हणजे त्या एकट्या ताईला तेवढं नाही तुमच्या ग्रुपमध्ये म्हणायचे पडले तर आम्ही उचलले नाहीत अजून. गेला बी धावायला, रात्रीच कळलेत आम्हाला पडले. उद्या तर रविवारच आहे, परवा दिवशी तर सणच आहे, मंगळवारीच गेला. मंगळवारी आनंदाने दोघं नवरा जाऊन उचला. मंगळवारी जरा मग काय करतील आहे काय नसते तसं. महागाईंच्या काळात हे 250 रुपये मध्ये कसं करतात? असंच तसंच खावं लागतंय. महागाईन बी असली तर तसंच खावं लागतं, नसलं तर बसावं लागतं. पैसे काम नसले तसंच बसायचं. शेतकरी म्हणतोय आम्हाला परवडणार आणि मजूर म्हणतात आम्हाला परवडणार. कारण शेतकऱ्याला बी खूप कष्ट आहे. पेरल्यापासून खात बी आणि शेवटी पुन्हा भाव मिळत नाही. आता सरकार मला सांगा, शेतकऱ्याला बी अनुदान देऊ लागले महिन्याला, पुन्हा मजुराला बी, छोट्या मजुराला राशन फुकट आहे. आम्हाला राशन बी नाही. राशन फुकट वर्ष झालं ऑनलाईन नाही, राशन बी म्हणजे सरकारी योजना आहेत पण तळागाळापर्यंत पोहोचत नाहीत. काय अडचणी असल्यामुळे काय? आता घरकुल योजना चालूच आहे. गाववाले आमच्या तसं आमच्यात येणाऱ्याला किती दाबी आले तर नाही, त्याला एकदा बी नाही घरकुल. तुमचा एखादा मजेदार उखाणा? महादेवाच्या पिंडीवर बेल घालते वापरून, श्रीमंत पाटलाचं नाव घेते तुमचं मान राहते. बरं, ही नाव सगळ्या महाराष्ट्राच्या महिलांना पाठ आहे का? दुसरं नाही का? एवढंच आज लोकांचं कष्ट करून काऊन आपलं सर्वसाधारण राहणं, सर्वसाधारण मोटार बोलणं आणि मोटाड खाणं आणि मोटाड वागणं, ह्याच्यात आपल्याला आनंद वाटतो. आणि ताई तुम्ही तसं गैरसमज करून घेऊ जाणार की शहरातील महिला जी मेकअप करतात, जरा चांगलं वंगळं खात येतात, त्यांनी समाधान असं असतील असं काही गरज धरायचं नाही. त्यांनी त्यांच्या किती जरी पैसा आणि किती बी करोडपती राहू द्या, त्यांच्या हर व्यक्तीच्या मागे कसा भोग असतेच, त्यांनी पण समाधान नाहीत. आपण एवढं कष्टाचं काम करून दिवसभरात संध्याकाळी आपल्याला शांत झोप लागते. लय हसा तो तिकडे बोलताना. मला आलेत का पैसे लाडके बहिणीचे? म्हणजे रात्रीच पडले तर 6 वाजता. खुशी असेल मनामध्ये? आणखी उचलले नाही तर खुशी आणखी.
नवऱ्यानं 10,000 हातात देऊ द्या पण खुशी वाटत नाही, पण सरकारचे जर 2-3 हजार आले लय खुशी वाटते. सही बात है. पैसा येणार नाही ती माझ्या लेकराच्या शिक्षणासाठी जायला म्हणून मी खुशच आहे. पण मी अशी झाल्यावर कसं वाटलं मोबाईल? चांगलं वाटलं ना, एखाद्या तर लेकराची ट्युशनची फी भागली मग आता आनंदच वाटणार झाला. तुम्हाला पडलेत एकाच ताईला फक्त पडाय नाही द्यायचं होतं 500 गोळा करून. UG पर्यंत अडचण आल्यावर द्यायचे लगेच. बरं तुम्ही आधीच हसाला बोलण्याच्या पहिलेच का तुमचा चेहरा हसमुख आहे? मला 5 मुली आहे. तुम्हाला असं वाटतंय का मला बी मुलगा असता तर बरं झाला? काय करावं तेव्हा वाटत होतं पण आता वाटायले की काही गरज नाही मुलाची. आता तुम्हाला 5 मुली आहेत ऐका, आताच्या काळात मुली मिळणार लग्नाला, तुमच्या मुलीवाला किती डिमांड येईल ह्याचा विचार येणार आहे का तुम्हाला? 5 मुली म्हणजे मग त्यांच्यावर नशिबान कोण नाही. ऐका आता मुलं सारखीच आहेत. काही जण मुलं असून का नाही भीक मागून खावलेले आहेत आणि मुली सांभाळायला येतात. ऐका मुली सांभाळायला येतात. आज जेवढे मी वयोवृद्ध लोकांचे व्हिडिओ ताई मी अनेक वयोवृद्ध लोकांचे व्हिडिओ बनवतोय, मुली सांभाळायला येतात आई वडिलाला पण मुलं नाही. जेवायचं वाटतं तुम्हाला? जेवायचा टाइमिंग झाला. जेवायचा टाइम झाला. पत्रवाळीवर पत्रवाळीवर भातात दुरण, दुरणात वरण, वरणात तुपासारखा रुपासारखा जोडा, टिळक मस्के सगळं काम सोडा पण मला माहेरला धाडा. बरं जेवणाचा वेळ झाला म्हणून पत्रवाळ्या बरं का आणलं जेवायला आता? जेवायला खाऊन द्यायची भाजी दिली आहे, गवारीची शेंगाची भाजी, चपाती, ठेसा, हे आमचं गावरान जेवण. आता एकमेकाला थोडी वाटणी असेल माझं थोडं घे तुझं. सूर संगम लातूर या युट्यूब चॅनलला लाईक, कमेंट, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. एक लाईक करा. ठीक आहे धन्यवाद.